विक्रम ठाकरे यांच्या मोर्शी शहरातील रॅलीने मतदारसंघात चर्चेला उधाण। विक्रम ठाकरे यांच्या रॅलीत हजारो नागरिकांची गर्दी। मोर्शी मतदारसंघात विक्रम ठाकरे नावाचं वादळ। विक्रम ठाकरे यांनी मोर्शीत रॅली काढून शक्ती प्रदर्शन केलं असून सध्या विक्रम ठाकरे नावाचं वादळ मोर्शी मतदारसंघात आल्याचं चित्र दिसतंय। तर विक्रम ठाकरे यांच्या रॅलीतील गर्दी पाहून चर्चा रंगायला देखील मतदारसंघात सुरुवात झाली आहे। तुझ्याकडे बघून कळू दे, तुझ्याकडे बघून कळू दे। या पूर्ण मतदारसंघातली अमरावतीवरून आणि महाराष्ट्राच्या कोपऱ्यात जरी असली तरी विचारायची की काय चाललंय आशिष आपल्या मतदारसंघात, तर आशिष म्हणतो की हवा तो पलटली बाबा। आता हवा कुठल्या धनुष्यबाणासोबत उडणार नाही, कुठल्या तुतारीसोबत उडणार नाही, कुठल्या घड्याळसोबत नाही, सगळं बंद पडलं ताई। आता एकच पर्व ऐकायला नाही आलं, मुंबईला विधान भवनात तिकडे विधानसभेत गाजलं पाहिजे, एकच पर्व विक्रम पर्व। अरे काय माझ्या दादांनो, काय पोरांनो, एवढं संसद रक्ताचा पहिल्यांदा उमेदवार मतदारसंघाला मिळालाय काका, एकच पर्व विक्रम पर्व। आता मला असं वाटतंय की आपला मोर्शी आणि इथलं वारं फिरलेलं आहे। लिफाफामध्ये बंद असलेलं हे सगळं विक्रम तुझ्यासाठी असलेलं प्रेम, त्या प्रेमाची तू जाणीव ठेवशील ही अपेक्षा तुझ्यावरती करतेपेक्षा खूप साऱ्या अपेक्षा मी विक्रमवरती या ठिकाणी लादून राहिली आहेत। आणि ज्यांनी महिला भगिनींबद्दल अपशब्द काढलेले असतील ते सगळं आपण लक्षात ठेवूया। आणि या ठिकाणी विक्रमला शुभेच्छा देताना की तुम्ही सगळे जणांनी आता फक्त तुमच्या पुरतं नाही तर माझा माहेर माझा भाऊ सोबत राहिला नाही, तर नरेश काका, तुम्ही ज्ञानेश्वर काका, तुम्ही सगळ्यांनी इतक्या चांगल्या पद्धतीने मला सोबत केली की दारूमध्ये संसार उद्ध्वस्त झाला, पण माझ्या एकटीचा नाही, इथल्या तमाम बहिणींसाठी विक्रम तुला लढावं लागेल, तुला जिंकावंच लागेल। तुम्ही सगळ्या जणांना मी या मंचावरून, माझी मोर्शी आहे ही माझी जन्मभूमी आहे, वरून माझा सासर आहे, म्हणून माझ्या या मतदारसंघासाठी विक्रम तुला प्रामाणिकपणे अगदी अंतर्काळजापासून, कारण लोक इथून विचार करतात, विक्रम तू सगळ्यांचा इथून विचार केला, तेव्हा या मंचावरून पुन्हा एकदा मी विक्रम तुझ्या विनंती करेन आणि तुम्हाला सगळ्या माय बघतो की काका आता आपल्याला एक निवडून द्यायचंय, काका आता मातीतला माणूस निवडून द्यायचंय, माझ्या कष्टकरी शेतकऱ्यांच्या घामाची जाणीव असलेली आणि माझ्या मतदारसंघातल्या महिलांच्या सन्मानाची जाणीव असलेला उमेदवार आता माझ्या मतदारसंघाला पाहिजे आहे। ही कळकळीची विनंती मी या ठिकाणी करते आहे। या मतदारसंघाचा चेहरा मोहरा पालटवण्याकरिता आणि ज्यांनी फक्त मताचं राजकारण केलं, पैशाचं राजकारण केलं, या मतदारसंघात आता परिवर्तनाचं राजकारण करूया आणि विकासाची कास धरलेल्या फक्त आणि फक्त विक्रमला साथ देऊया। या मंचावरून तुम्ही सगळ्यांनी मला ऐकून घेतलं, त्यासाठी तुम्हा सगळ्यांचे आभार। पुन्हा एकदा विजयाचा गुलाल उधळण्यासाठी मी पुन्हा येईन। आता वरुड मोर्शी तालुक्यातील प्रत्येक अपडेट सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर पाहण्यासाठी आजच आमच्या अमरावती टुडे न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रत्येक न्यूज तुमच्या व्हॉट्सअपवर सर्वात आधी बघण्यासाठी आमच्या 93 73 34 73 84 या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करा आणि ग्रुपला जॉईन होऊन प्रत्येक अपडेट सर्वात आधी मिळवा। वरुड तालुक्यातील प्रत्येक न्यूज शॉर्ट स्वरूपात बघण्यासाठी आमच्या वरुड टुडे न्यूज या इंस्टाग्राम पेजला आजच फॉलो करा आणि रोज अपडेट रहा।